म्हणणं असं आहे की सूक्ष्म आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गमध्ये पाणबुडी प्रकल्प होता, तो गुजरातला चाललाय. नंबर 1 पुण्यामध्ये टेस्ला कंपनीचा प्रोजेक्ट येणार होता, तोही गुजरातला चाललाय. म्हणजे महाराष्ट्रातले 3 प्रोजेक्ट गुजरातला जातात. 3 काय आतापर्यंत महाराष्ट्रातून 17 महत्वाचे प्रोजेक्ट हे गुजरातला गेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही हे तोंड शिवून बसलेले आहेत. हे खोटे आकडे देत आहेत, परदेशी गुंतवणुकीचे खोटे आकडे देत आहेत, हे खोटारडे आहेत. टेस्ला गेलं, सिंधुदुर्गमधला पाणबुडी प्रकल्प गेला, सुरतला आमचा डायमंडचा हिरे बाजार गेला, त्याच्या आधी वेदांत गेला. गेल्या हे सरकार आल्यापासून 17 मोठे प्रकल्प हे गुजरातला जबरदस्तीनं खेचून घेऊन गेले. दरोडेखोरी म्हणतात त्याला. मी सांगतोय, दरोडेखोरी जी असते ना, वाटमारी करणं, गुजरातसाठी जी केंद्र सरकारची वाटमारी सुरू आहे, त्या वाटमारी करणाऱ्यांना खरं म्हणजे दहशतवाद विरोधी गुन्ह्याखाली त्यांना त्याचा गुन्हा दाखल, ही दहशत आहे. दहशतीने उद्योगपती नाही घेऊन चाललेले आहेत मुंबईतून. आणि हे सरकार बरं का, हिंदुत्ववादी सरकार, मोदी भक्त सरकार, हे बोलायला तयार नाही. महाराष्ट्राची वाट लावण्याची, मुंबईची वाट लावण्याची हे जे धोरण आहे, याच्यावरती ह्या लोकांना महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलण्याचा काही अधिकारच राहिलेला नाहीये. मी काल म्हणालो माझ्या भाषणामध्ये, त्यापेक्षा गुजरातला तर मी सोन्यानं मडवा ना, एकदा सगळं सोनं घ्या आणि अख्ख्या गुजरातला सोन्यानं मडवा आणि द्वारका करा, त्याचे आम्हाला काही म्हणणं नाही. पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र का लुटताय? आमच्या मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास तुम्ही का खेचून घेताय? आतापर्यंत या मुंबई आणि महाराष्ट्रानं, या पुण्यानं उद्योगाच्या माध्यमातून अख्ख्या देशाचं पोट भरलेलं आहे. अख्खा देश इकडे आहे, पण त्यांना हे पाहवत नाही. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री, या राष्ट्राचे प्रधानमंत्री असं म्हणतात की आधी गुजरातचा विकास मग देशाचा विकास. कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांना अशा प्रकारची भाषा एका राज्याविषयी केली नव्हती. अनेक राज्याचे प्रधानमंत्री या देशात होऊन गेले. उत्तर प्रदेशचे झालेले आहेत बरं का, त्यानंतर दक्षिणेचे झालेले आहेत, अनेक राज्याचे प्रधानमंत्री. गुजरातचे मोरारजीभाई देसाई पण झाले याआधी. पण ही भाषा कधी कोणी, आधी गुजरातचा विकास किंवा आधी माझ्या राज्याचा विकास. अहो, तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात, तुम्ही एका राज्याचे प्रधानमंत्री नाही आहात. आणि आमचं राज्याचं सरकार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दुर्बळ, नबळे, अपंग झालेले आहेत, विकलांग झालेले आहेत, लाचार झालेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.